नमस्कार. मी चिंतामणी सहस्रवते. रागरंग.com ह्या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, मी आज बोलणार आहे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुत्सद्दी, मुरब्बी आणि विरोधकाला धोबीपछाड करायला लावणाऱ्या राजकीय डावपेचांबद्दल. आपल्याला माहीत आहे, मुंबईतली बेस्ट पतपेढी म्हणजे जी सोसायटी आहे, सहकारी सोसायटी आहे, त्या सोसायटीच्या निवडणुकीचा निकाल नुकताच लागला आणि माध्यमांनी आणि भारतीय जनता पक्ष किंवा महायुतीच्या विरोधकांनी या निवडणुकीचा फार मोठा गाजावाजा केला आणि साहजिकच त्यामुळं या छोट्याशा संस्थेच्या निवडणुकीबद्दल खूप मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. अर्थात अगदीच काही ही सोसायटी छोटी असं नाही. या सोसायटीचे व्यवहार कोट्यावधी रुपयांचे आहेत. 15 ते 16 हजार सभासद आहेत आणि संपूर्ण बेस्ट म्हणून जी सार्वजनिक क्षेत्रातली मोठी वाहतूक व्यवस्था आहे मुंबईतली बसची, त्या वाहतूक व्यवस्थेशी ही सोसायटी संबंधित आहे. त्याशिवाय शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्या दोन संघटनांशी ती संबंधित आहेच, परंतु कामगारांचे एक अतिशय जबरदस्त असे नेते शरद राव यांनी बांधलेल्या संघटनेशी सुद्धा ही पतसंस्था संबंधित आहे. या पतसंस्थेशी संबंधित असलेली संघटना सुद्धा संबंधित आहे. आता ह्या निवडणुकीमध्ये असं झालं की जे विरोधकांचे आतापर्यंत सगळे आक्षेप होते ते सगळे धुळीला मिळाले. एक म्हणजे EVM मध्ये घोटाळा होतो, EVM मध्ये भारतीय जनता पक्ष विजयी होतो, त्यामुळे EVM वर निवडणुका घेऊ नका, बॅलेट पेपरवर घ्या, मतपत्रिकेवर घ्या, कागदी मतपत्रिकेवर घ्या असा त्यांचा नेहमी आग्रह असतो. विशेष म्हणजे ह्या पतसंस्थेची निवडणूक ही बॅलेट पेपरवरच झाली. अर्थात ती सोसायटीची किंवा कुठल्याही सहकारी संस्थेची निवडणूक ही बॅलेट पेपरवरच घ्यावी लागते. माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सुद्धा बॅलेट पेपरवरच झाली होती. आणि दुसरं म्हणजे या निवडणुकीमध्ये 2 ठाकरे बंधू एकत्र त्यांचं पॅनल लढलेलं होतं. म्हणजे एकूण 21 जागा आहेत ह्या सोसायटीच्या, त्यापैकी 19 जागांची उमेदवारी ही उभाठा शिवसेनेला मिळाली. ती म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेच्या संलग्न संघटनेला मिळाली, ती कामगार संघटनेला मिळाली ती. आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या मनसेची जी संघटना आहे तिथली कामगार संघटना, त्याला 2 जागा मिळाल्या. त्या असं 19 आणि 2 असं 21 जागांवरती ठाकरे बंधूंच्या युतीतून उभे राहिलेले उमेदवार उभे राहिलेले होते. आता विरोधामध्ये तिथं बऱ्याच संघटना उभारलेल्या होत्या. म्हणजे ह्याचा अंदाजच कुणाला आला नाही. ह्या बेस्टमध्ये इतक्या 20-22 छोट्या छोट्या संघटना आहेत, ह्याचा अंदाजच कुणाला आलेला नव्हता. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं की गेली 9 वर्ष या बेस्ट सोसायटीवरती शिवसेनेचं म्हणजे उभाठा शिवसेनेचं वर्चस्व आहे, सत्ता त्यांच्या ताब्यात होती. आणि त्यामुळं त्यांना असं वाटत होतं की आपली सत्ता अगदी 100% येणार. त्यातच आता एकूण सगळं वातावरण पाहिलं, मराठीचा मुद्दा पुढं आलेला आहे. आणि आणखी एक सांगायचं विशेष म्हणजे या सोसायटीमध्ये जे 15,000 पेक्षा सुद्धा अधिक सभासद आहेत या सोसायटीचे, आणि अर्थात बेस्ट कामगारच आहेत, ते बेस्ट संस्थेचे पण कामगार आहेत, बेस्ट सार्वजनिक बस सेवेचे. या कामगारांमध्ये बहुसंख्य लोक मराठी आहेत. निवडून आलेल्या उमेदवारांची जर तुम्ही नावं पाहिली तर अगदी आपण काय म्हणतो, अगदी सगळे पूर्णपणे मराठी असे उमेदवार निवडून आलेले आहेत. साहजिकच याचा अर्थ 90% जवळजवळ 90-95% लोक हे मराठीच सभासद आहेत. कामगार संघटनेशी त्या संबंधित असलेले कामगार सुद्धा मराठीच आहेत. म्हणजे दुसरा एक मुद्दा खोडला गेला. म्हणजे मराठी करता ठाकरे बंधू एकत्र आले, ठाकरे ब्रँड तयार झाला मुंबईमध्ये, याला मोठा दणका बसला. ठाकरे ब्रँडला धक्का बसला. एक सुद्धा जागा जिंकता आली नाही. शशांक राव, जे शरद राव फार मोठे कामगार नेते होते, त्यांचे चिरंजीव, त्यांच्या संघटनेनं 14 जागा जिंकल्या. आणि प्रसाद लाड, त्याशिवाय आपले प्रवीण दरेकर आणि काही दुसरे लोक भारतीय जनता पक्षाशी संबंधित, या सगळ्यांनी मिळून 7 जागा एकूण जिंकल्या. असं ते 21 जागांचा निकाल लागलेला आहे. आता ह्यात गंमत अशी झालेली आहे या सगळ्या याच्यामध्ये की ही जेव्हा निवडणूक लागली तेव्हा महायुती आणि ठाकरे बंधू यांची युती अशीच ही लढत होणार असंच चित्र सगळ्यांनी रंगवलेलं होतं.
सगळ्या महायुतीचे जे विरोधक होते त्यांनी आपल्यासमोर महायुतीच उभी राहिलेली आहे, ठाकरे ब्रँड समोर, ठाकरे बंधूंसमोर असा समज तयार केला होता. प्रत्यक्षात शशांक राव यांची जी संघटना आहे, जी अनेक वर्ष त्यांचे वडील चालवत होते पूर्वी, थोडंसं गेल्या 2014-15 नंतर त्याचा प्रभाव कमी झालेला असेल, परंतु त्यापूर्वी शरदरावनी ही मूळ संघटना अधिक बांधली. त्याच्याही आधी बांधली संघटना ती फार फार मोठे कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस, नारायण फेणाणी या सगळ्या मंडळींनी बांधलेली होती. आणि त्याचाच वारसा पुढं शरदरावनी जॉर्ज फर्नांडिस यांचा चालवलेला होता. किंबहुना जॉर्ज फर्नांडिस यांच्याबरोबर त्यांनी काम केलेलं होतं. आणि त्यांचेच चिरंजीव असलेले हे शशांक राव यांचा ह्या संघटनेवरती, या बेस्टच्या पतसंस्थेतल्या सभासदांवरती काही प्रभाव आहे याचा पत्ताच या मंडळींना नव्हता. म्हणजे जे विरोधक होते, ठाकरे ब्रँड म्हणून जे ओरडत होते त्यांना, मराठीचा मुद्दावरे म्हणत होते. म्हणजे 3 मुद्दे यातून निकालात निघाले. ठाकरे बंधू एकत्र आले म्हणजे प्रत्येक ठिकाणी मुंबईत विजय मिळतो, ह्याला पहिला तडा गेला. 2 म्हणजे मराठी सगळी मतं यांच्या बाजूला वळतात. ठाकरे बंधू आले की मराठीला दुसरा कोण वाली नाही हा समज खोटा ठरला, कारण सगळे बहुसंख्य मराठी सभासद होते आणि त्यांनीच याच्यामध्ये मतदान केलं. आणि तिसरं म्हणजे बॅलेट पेपरवरती मतदान झालं. या सगळ्यातून झालं असं की जेव्हा निवडणूक प्रत्यक्ष सुरू झाली तेव्हा या सगळ्यामध्ये खरा रस जर कुणी घेतला असेल आणि खरं गणित कुणी मांडलं असेल तर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. आणि त्याचं उत्तर स्वतः शशांक राव यांनी निवडणुकीच्या निकालानंतर लगेचच दिलं. ते म्हणले, आम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक खात्याचे मंत्री आशिष शेलार यांनी वारंवार मदत केली, नेहमीच ते आमच्या पाठीशी असतात. मुळात शशांक राव हे काही दिवसापूर्वी का असेना परंतु भारतीय जनता पक्षाचेच एक नेते आहेत. आता काही लोकांनी असा शोध लावला की शशांकराव भारतीय जनता पक्षात असले तरी त्यांची संघटना मात्र भारतीय जनता पक्षात नाही, असं कसं होईल? गंमत अशी ह्याच्यामध्ये की शशांकराव आणि त्यांची संघटना, त्यांचा प्रभाव, त्यांचे वडील शरदराव किंवा त्यांचे गुरु असलेले जॉर्ज फर्नांडिस ह्या सगळ्यांचा काही प्रभाव या संघटनेमध्ये आहे, हेच मुळात हे लोक सगळे विसरलेले होते. आता एक लक्षात घ्या, एसटी कामगारांची एक मोठी आपल्याला माहित आहे संख्या आहे महाराष्ट्रामध्ये, एसटी कामगार संघटना म्हणून. त्याचबरोबर इंटक प्रणित सुद्धा एक संघटना आहे. परंतु एसटी कामगार संघटना ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फार मोठी व्यापक संघटना आहे. आणि भाऊ फाटक हे सुद्धा समाजवादीच नेते होते. ते सुद्धा जॉर्ज फर्नांडिस असतील, SM जोशी असतील किंवा शरदराव असतील, याच पठडीतनं आलेले नेते भाऊ फाटक होते. त्यांनी एसटी कामगारांची संघटना बांधलेली आहे आणि त्या संघटनेवरती अनेक वर्ष यांचं म्हणजे भाऊ फाटकांचं वर्चस्व होतं. आणि हिंद मजदूर सभा प्रणित एसटी कामगार संघटनेचं फार मोठं वर्चस्व त्याच्यावर होतं. हमालांची संघटना सुद्धा हिंद मजदूर सभेनं बांधलेली आहे, त्याच्यावरही समाजवादी मंडळींचंच कायम वर्चस्व आलेलं आहे. हाच मुद्दा मुळात ठाकरे बंधू किंवा शिवसेनेचे जे कोण लोक होते, शिवसेना मनसेचे, हे विसरून गेले. त्यांना वाटलं मुंबईमध्ये आपल्याशिवाय कोणी नाहीच. परंतु शरदराव हे जे फार मोठे कामगार नेते होते आणि त्यांचे गुरु म्हणता येतील आपल्याला असे जॉर्ज फर्नांडिस यांनी एकेकाळी मुंबईच्या कामगार क्षेत्रामध्ये अधिराज्य गाजवलेलं आहे, याचा त्यांना विसर पडला. टॅक्सी युनियन असेल, रिक्षा युनियन आहे, घरेलू कामगार असतील, किराणा दुकानदार आहेत, गुमास्ता युनियन आहे, कंपाऊंडर म्हणून काम करणाऱ्यांची युनियन आहे, कामगार संघटना आहेत वेगवेगळ्या, महापालिका कर्मचाऱ्यांची युनियन आहे, महापालिकेतल्या कर्मचाऱ्यांची युनियन आहे, त्यानंतर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची जी पतसंस्था आहे त्यामध्ये सुद्धा जॉर्ज फर्नांडिस आणि शरदराव यांचा प्रभाव आहे. आजही तो टिकून आहे आणि तो वारसा हक्कानं शशांकराव यांच्याकडे आलेला आहे. याचा विसर पडल्यामुळं यांनी शशांकराव यांच्या ताकदीकडे दुर्लक्ष केलं आणि देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय धूर्तपणानं महायुती विरुद्ध ही ठाकरे ब्रँड म्हणजे दोघांची युती ही अशीच लढत आहे असा भास जो निर्माण झाला होता तो कायम ठेवायला मदत केली. त्याच्याकरता त्यांनी आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांना मैदानात उतरवलं. त्यांच्यावरती सगळं लक्ष केंद्रित झालं. म्हणजे आपल्या महाराष्ट्रातले एक मोठे नेते कात्रचा घाट दाखवण्याकरता प्रसिद्ध आहेत असं पूर्वी म्हणायचे. आता देवेंद्र फडणवीस यांनी हा असा कात्रचा घाट दाखवला आणि शशांकराव यांच्या पॅनलनं 14 जागा जिंकल्या, ज्याचा फारसा कोणी विचार सुद्धा करत नव्हतं या संघटनेचं किंवा शशांकराव यांचं. आणि सगळ्यात गमतीची गोष्ट अशी की देवेंद्र फडणवीस यांची ती खेळी आहे आणि त्यामुळे आता भाजपचे नेते सुद्धा चक्रावून गेलेले असतील की नेमकी काय खेळी घडलेली आहे. कारण शशांकराव यांच्या पाठीशी सुद्धा भाजपचेच काही नेते होते आणि दरेकर आणि प्रसाद लाड हे तर काय भाजपचेच नेते होते. याचा अर्थ असा आहे की त्या संघटनेमध्ये त्या पतसंस्थेचे जे सभासद आहेत त्याच्यामध्ये जे जुने लोक आहेत
जे शरदरावांपासून जॉर्ज फर्नांडिस असल्यापासून ज्यांच्या समाजवादी विचारावरती श्रद्धा ठेवणारे आहेत ते लगेच भारतीय जनता पक्षाकडे वळणार नाहीत. भारतीय जनता पक्षाच्या प्रणित पॅनलकडे. भारतीय जनता पक्षाचा पार्टी म्हणून नव्हती, त्याच्यामध्ये शिवसेना मनसे सुद्धा पार्टी म्हणून नव्हती, पण विचार साधारणपणे प्रसाद लाड आणि दरेकर हे भाजपमध्ये काम करतायत म्हणल्यावरती साधारणपणे भाजपचेच आहेत असं लोक समजत होते आणि तसाच समज तयार पण झालेला होता. परंतु हे मतदान त्यांच्याकडे लगेच वळेल असं नाही, तर ते शशांकराव यांच्याकडेच जाणार. म्हणून शशांकराव यांची एक फळी मजबूत ठेवलेली होती आणि त्याच वेळेला नव्यानं जे काही निर्माण झालेले मतदार आहेत त्या संस्थेमध्ये आणि कामगार संघटनेमध्ये ते दरेकर आणि प्रसाद लाड यांच्याकडे वळावेत अशी व्यवस्था केलेली होती. म्हणजे गमतीची गोष्ट अशी पहा की फडणवीसांनी ही जर खेळी केलेली असेल असं आता काही लोक म्हणतातच की फडणवीसांनीच ह्या दोघांचा म्हणजे ठाकरे ब्रँडचा करेक्ट कार्यक्रम केला, तो जर खरा असेल तर फडणवीसांनी अतिशय चतुरपणानं मनसे आणि शिवसेनेच्या संलग्न कामगार संघटनेच्या संयुक्त पॅनल समोर आपल्या म्हणजे आपल्याला हव्या असलेल्या दोन पॅनल उभी केली. म्हणजे ही एक अत्यंत जबरदस्त अशी खेळी आहे. आतापर्यंत कुणी अशी खेळली नसेल. 2 पॅरलल पॅनल त्यांनी उभी केली, ज्यांची मतं त्यांना मिळाली, ह्यांची मतं ह्यांना मिळाली आणि यांच्या हातामध्ये भोपळा आला, म्हणजे विरोधकांच्या हातामध्ये. आता एक प्रश्न असा निर्माण झालेला आहे की शशांकराव यांच्याकडे जे दुर्लक्ष केले गेलेलं आहे ते शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आणि राज ठाकरे यांच्या मनसेला फार महागात पडणार आहे. कारण ही निवडणूक ही लिटमस टेस्ट आहे असं त्यांचेच लोक समर्थक सांगत होते. आता ही लिटमस टेस्ट झालेली आहे. त्यामुळं मुळात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर काही नेमकी शक्ती तयार होईल का, खरोखरच मराठी या माणसाचा तो आवाज आहे का, ह्याबद्दलच एक असा संदेह निर्माण करण्यात आलेला आहे. हा अतिशय हिकमतीनं खेळलेला डाव आहे. आणि त्यात आणखी भर पडली म्हणजे राज ठाकरेंनी आजच म्हणजे गुरुवारीच मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यांच्याबरोबर मुंबईतल्या ट्रॅफिक आणि ह्या विषयावरती चर्चा केली. अर्थात त्यांनी विषय फार महत्त्वाचे मांडले, यात काही शंका नाही. राजसाहेबांनी ट्रॅफिक असेल किंवा अन्य काही विषयसुद्धा त्यांनी त्यांच्यासमोर टाउन प्लॅनिंगच्या दृष्टीने पण काही मांडलेले आहेत. परंतु मूळ मुद्दे राहिले बाजूला. आता ते टाउन प्लॅनिंगवरती आणि ट्रॅफिकवरती आले, त्याच्यावरून आपल्या लक्षात येईल की केवळ मराठीचा मुद्दा घेऊन आपण महापालिकेच्या किंवा आसपासच्या कल्याण डोंबिवली असेल किंवा ठाणे असेल, नाशिक असेल अशा सर्व निवडणुकांमध्ये उतरायचं का त्याच्या जोडीला काही नागरी विकासाचे प्रश्न पण घेतले पाहिजेत असं एक विचारमंथन झटकन जर कोणी सुरू केलं असेल ते राजसाहेब ठाकरे यांनी केले असं आपल्याला दिसेल. आणि त्यामुळं त्यांनी आज पहिल्यांदा हा विषय हातामध्ये घेतला. आणि थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की या बेस्टच्या निवडणुकीमुळं काही मंडळींना एकदम मुद्द्यावरती यावं लागलेलं आहे, नाहीतर मुद्दाच विसरत होते, तर आता मुद्द्यावरती यावं लागलेलं आहे. दुसरा एक सगळ्यात महत्त्वाचा परिणाम ह्याच्यामध्ये असा होणार आहे की शरदराव यांच्या परंपरेनं आणि वारसा हक्कानं चालत आलेली जी शशांकराव यांच्याकडे शक्ती आहे, त्यांच्यावर कामगारांचा जो मोठा विश्वास आहे, हा अनेक कामगार संघटना आहेत त्यांच्या संघटनेमध्ये, त्यांच्याशी हिंद मजदूर सभेशी आणि समाजवादी विचाराशी जोडलेल्या असंख्य संघटना आहेत. भले त्यातल्या काही आता संघटना काही थोड्याशा ताकदीनं कमी झालेल्या असतील, पण त्या संघटना आहेत, कामगारांच्या संघटना आहेत, वेगवेगळ्या संघटना आहेत. मुंबईमध्ये त्यांचा जास्त आणि प्रभाव आहे सगळीकडं. तर येत्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा शशांकराव ही एक वेगळी शक्ती आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. ही तिसरी शक्ती पुढे आलेली आहे. आतापर्यंत आपण असं समजत होतो की महायुती म्हणजे भारतीय जनता पक्ष, एकनाथजी शिंदे यांची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस विरोधामध्ये महाविकास आघाडी. त्या महाविकास आघाडीच्या आघाडीला सुद्धा बाजूला ठेवून शिवसेना आणि मनसे यांची युती हीच सगळं राजकीय गणित आहे असं आपण समजत होतो. परंतु शशांकराव आणि त्यांच्या पाठीमागे असलेला सगळा कामगार वर्ग ही आणि कामगार वर्गाचे सगळे कुटुंबीय हे काय थोडे आहेत का मुंबईमध्ये, ह्या सगळ्यांची एक वेगळी तिसरी शक्ती आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि महापालिकेच्या निवडणुकीमध्ये ही तिसरी शक्ती आता 100% ॲक्टिव्ह होणार, यात काही शंका नाही. या निवडणुकीमुळं, बेस्टच्या निवडणुकीमुळं शशांकराव यांच्या नेतृत्वाखालच्या या तिसऱ्या शक्तीला पुन्हा एकदा बळ मिळालेलं आहे, पुन्हा एकदा त्याचं पुनरुज्जीवन होणार आहे, पुन्हा एकदा संजीवनी मिळाली आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. या सगळ्यामध्ये जे मी मगाशी म्हटलं, काही लोकांनी फडणवीस यांनीच यांचा करेक्ट कार्यक्रम केला वगैरे असा शोध लावला आणि तो काही अंशी खरा आहे. हे राजकारण जे आहे, देवेंद्र फडणवीस हे कुठल्याही निवडणुकीचा अतिशय काळजीपूर्वक विचार करतात, विशेषानं अभ्यास करतात आणि मग आपल्या खेळी करतात. विधानसभेच्या निवडणुकीला आपल्या लक्षात आलं असेल, लोकसभेच्या निवडणुकीचा अनुभव लक्षात घेऊन
ते अत्यंत सावध झाले आणि विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी बऱ्यापैकी मुंबईत बसून सगळ्या ही सूत्र हलवलेली होती प्रत्येक मतदारसंघातली. त्यापूर्वी सुद्धा त्यांनी विधान परिषदेच्या आणि राज्यसभेसाठीच्या निवडणुकीमध्ये परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी तशाच खेळ्या केलेल्या होत्या. आता बेस्टची ही त्यांनी खेळी केलेली आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सुद्धा आता काही लोकांना असं वाटेल की पुन्हा अशाच पद्धतीचं काही ते राजकारण करतील का? नाही, ते प्रत्येक वेळेला वेगळा डाव असतो त्यांचा. म्हणजे काही जे नामवंत पैलवान असतात कुस्तीच्या क्षेत्रामध्ये वेगवेगळे डाव आहेत. धोबी पछाडा आहे, आतली टांगा आहे, छडी टांगा आहे, घुटणा लावणं असतं, असे वेगवेगळे डाव असतात. तर ते प्रत्येक वेळेला वेगवेगळे डाव वापरले जातात आणि विरोधकांच्या शक्तीचाच वापर करून घ्यायचा आणि विरोधकाला चितपट करायचं, असं कुस्तीमधलं खरं मुख्य तंत्र असतं. धोबी पछाडमध्ये सुद्धा ते वापरलं जातं आणि आतनं टांग मारायला सुद्धा ते वापरलं जातं. तर अशी ही एक प्रकारची राजकीय आतली टांग आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. त्यामुळं आता ह्या मुळात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाली तर होणार का, या सगळ्याबद्दलच एक प्रकारचं, आणि झाली तर त्याचा प्रत्यक्ष मतदारांच्यावरती परिणाम होणार का? केवळ जी मध्ये चाललेलं होतं सगळं मुंबईमध्ये वातावरण तयार झालं होतं, त्यातून आता एक नवीन चर्चा सुरू होईल. आतापर्यंत फक्त काय की मराठी बोलतोय का नाही, नाहीतर तुला बघून घेतो वगैरे, हे जे सगळी भाषा चालली ती त्याला एक वेगळा आता आयाम मिळाला आहे. तो आयाम सुरुवात केली ती राज ठाकरेंनीच केलेली आहे. आज त्यांनी ट्रॅफिकचा विषय मुख्यमंत्र्यांसमोर मांडलेला आहे. पाहूया आता पुढं काय होतंय. महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मोठी रंगत येणार असं दिसायला लागलेलं आहे. आतापर्यंत असं वाटत होतं की जर हे दोघं जण एकत्र आले आणि ठाकरे ब्रँड तयार झाला तर महाराष्ट्रात आता दुसरा पर्याय नाही. मराठी माणसं त्यांच्या वाट पाहत आहेत त्यांच्या ठाकरे ब्रँडची, आणि आता ते कोणत्याही परिस्थितीत हाच मुंबई महापालिकेवर आणि अन्य शेजारच्या सर्व महापालिकेवरती यांचा झेंडा फडकणार, अशीच एक वातावरण तयार करण्यात आलेलं होतं. त्याला एक वेगळं वळण मिळालेलं आहे. शशांक राव यांच्या नेतृत्वाखाली एक तिसऱ्या शक्तीचा उदय, ह्या निवडणुकीमध्ये तिसऱ्या राजकीय शक्तीचा उदय झालाय. पाहूया आता काय नेमकं होतंय. तुम्हाला काय वाटतं ह्या सगळ्याबद्दल? तुम्ही आवर्जून आम्हाला कमेंट्स करा, कमेंट्स पाठवा, आणि आमचं हे रागरंग.com हे चॅनल आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.